मिसिंग म्हणजे त्या स्वतःहून घर सोडून मुंबईमध्ये गेल्या? जेवढं मी केसेस सॉल्व्ह केलेल्या महिलांचं मिसिंग जास्त आहे. मिसिंग मी असा समजतो की हे एक मर्डरपेक्षा पण भारी आहे आणि मुलींचं जास्त करून हे प्रेम प्रकरण अधिक असतात. तर 1 से 2, 2 से 10, 10 से 100 असे वाढत जातात. मुंबई एक छोटा शहर आहे, परंतु लोकसंख्या असं बघायला गेलं मी पाहिलं आहे, लोकसंख्या दिल्लीपेक्षा पण जास्त आहे. रोजचं कमीत कमी 100 लोक हरवतात. नमस्कार, नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण रोज न्यूजपेपर वाचतो. न्यूजपेपरमधली प्रत्येक बातमी ही आपल्याला काहीतरी अर्थ शिकवून जाते. पण ह्याच न्यूजपेपरमधल्या हरवलेल्या या बातम्या वाचताना मात्र आपण क्षणभर हळहळतो. कारण अगदी सोपं आहे. एखादी व्यक्ती घरातून हरवणं, बेपत्ता होणं किंवा अचानक गायब होणं या त्या कुटुंबासाठी मरण यातनाच असतात. आणि त्याचबरोबर हे एक मोठं आव्हान असतं पोलिसांपुढचं. मुंबई पोलिसांपुढे देखील अशीच अनेक आव्हानं आलेली आहेत आणि या आव्हानांमध्ये प्रत्येक वेळी देवदूत ठरलेली एक व्यक्ती आज आमच्यासोबत आहे. त्यांचं नाव आहे पोलीस अधिकारी राजेश पांडे सर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. राजेश पांडे सरांचा परिचय करून द्यायचं म्हणजे आतापर्यंत पांडेजी यांनी 3000 बेपत्ता आणि हरवलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे घरी आणलेला आहे आणि त्यांचा हाच पांडे पॅटर्न सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आहे, ज्याची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून पांडे सरांच्या नावावरती पांडे पॅटर्न देखील लागू झालेला आहे. काय आहे त्याची वैशिष्ट्य आणि काय आहेत त्या केसेस ज्यांनी पांडे सरांना शेरलॉक होम्स पर्यंत पोहोचलेलं आहे, आम्हाला तुमच्या या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. एखादी व्यक्ती हरवणं हे त्याच्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक असतं आणि अशा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे पुन्हा घरी पोहोचवणं हे त्याच्यापेक्षा मोठं आव्हान असतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी नमस्कार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी राजेश कालिदीन पांडे. मी 1993 साली पोलीस दलात भरती झालो आणि 31 डिसेंबर 2024 रोजी रिटायर झालो आणि हे मिसिंगचे कामकाज मी सन 2011 पासून पाहत होतो आणि 31/12/24 रिटायर झाल्यानंतर आज रोजी पण हे काम मी करत आहे. कारण काय, मी ऑल इंडिया पोलीस ग्रुपचा स्वतः ॲडमिन आहे पूर्ण भारताचा. हा मिसिंग कार मी 2011 पासून करत होतो आणि ह्या 2011 पासून 3 पोलीस स्टेशन स्पेशल मिसिंगच काम करायचं. मिसिंगचं काम अगोदर तर मी 93ला बोललो भरती झालो, त्यापासूनच मी इतर सर्व A to Z काम करत होतो. क्राईम ब्रांच, सर्व्हेलन्स विभाग, ल विभाग, साहेबांकडे ऑर्डरली, प्रोटेक्शन विभाग आणि मिसिंगचं काम 2011 पासून ते अद्यापर्यंत म्हणजे 24 पर्यंत रिटायर होईपर्यंत आपल्या रेकॉर्डवरील 3000 पेक्षा अधिक लहान मुलं मुली व मोठे स्त्री पुरुषांचा शोध घेतलेला आहे. तसेच इतर राज्य पूर्ण भारत, UP, बिहार, गोवा, दिल्ली, गँगटॉक, दार्जिलिंग असा ठिकाणी पण स्वतः गेलेलो आहे आणि त्यांना आज पण मी मदत करत आहे. आणि माझे गुरु जे आहे दत्ता फडसेकर साहेब आहे आणि मला उठवणारे श्री देवेंद्र भारती साहेब आहे, सध्या मुंबईचे CP आहे. आणि ह्या कामामध्ये दत्ता फडसेकर साहेबांनी मला ह्या मिसिंग कामामध्ये नोटीस पण केली 2018ला. पांडे मॉड्यूल काय आहे ते मी आता थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. आणि मला हे काम फार आनंद होतो, लोकांना शोधणं एवढा आनंद होतो की मी आपल्या मनाने सांगू शकत नाही. लोकांचा पैसे हरवतात, धन हरवतात, त्याचा काही हे नाही, परंतु एक माणूस हरवला जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्याला कसा दुःख होतो ते जाणीव मी 2011ला पाहिलं. एक लहान मुलगा हरवला होता. म्हणजे ही तुमची पहिली केस होती मिसिंगची? पहिला केस होता 2011. 2011ला पहिला केस होता आणि त्या पहिल्या केसमध्ये मी
8-10 दिवस इकडे तिकडे मुंबईमध्ये धावपळ घेतलं तर काही मला क्लू भेटला इन्क्वायरीमध्ये की हा मुलगा UPला जाऊ शकतो. तर मी UPला जाऊन त्या मुलाला शोधून आणलं. फिर्यादीसोबत मी एकटा गेलो होतो फिर्यादीला घेऊन. त्या मुलाला चांगल्यापैकी घेऊन आलो आणि तो मुलगा आपला आईकडे गेला तर मला असं वाटलं तेच केसमध्ये की जसा लहानपणा मी बघितलंय की गाय आपला पिल्लाला कसं दूध पाजते धावून पडते तशी त्याची आई त्या बाळाला आपला गोदीमध्ये लावलं तर मला खुशीचा आसू बाहेर लागला. तर त्यापासून मी बघितलं की मिसिंगसारखा कुठलंही काम नाही आहे. मी इतर कामं पण करून विशेष करून मिसिंगचं काम पाहत होतो आणि ह्या कामामध्ये मी आपल्याला अगोदरच बोललो की मी ऑल ओव्हर इंडिया दौरा केलेलो आहे. गँगटॉकपासून केलेलो आहे आणि इतर राज्यामध्ये दिल्ली, UP, बिहार आज पण मी ऑल इंडियाचा ॲडमिन असल्यामुळे मला परराज्यातून फोन येतात. मी त्यांना पण मार्गदर्शन आणि मदत पकडून देतो. मला नेटवर्किंग सर्व ग्रुपशी मी ॲड आहे आणि मी रेल्वेचा असू किंवा त्यांना फोन करतो, CWCला फोन करतो. असे बहुतेक माझे काही खबरी लोक आहे, माझे इतर लोक आहे, नेटवर्किंग आहे, रेल्वे पोलीस ग्रुप आहे, असे CWCचे आहे, ADR ग्रुप आहे. असे पोलीस विभागामध्ये बहुतेक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर पाठवतो आणि त्या ग्रुपच्या मार्फत चांगला सहयोग मिळतो मिसिंगबद्दल. असे आणखीन प्रकारे काम करत 11 पासूनच हे मिसिंगचा एकदम किडा झालो मी काम करता करता आणि मला हे आनंद वाटतो. मी तुम्हाला 2011 पहिली केस जेव्हा तुम्ही सॉल्व्ह केली त्यानंतर तुम्ही मायलेकरांची जी भेट करून दिली त्यानंतर तुमचं पूर्ण आयुष्य बदललं? हो, माझं एकदम आयुष्य बदललं. मी हेच समजतो की माझा लोकांना शोधून दिलंय, शोधून काढलेलं आहे मुलांना परराज्यात जाऊन. तर ते लोकांचा आशीर्वादमुळे आज माझा मोठा मुलगा BDS मध्ये MDS केला आहे आणि छोटा मुलगा D फार्मा करून B फार्मा करतोय आणि हे माझा लोकांचा शोधण्याचा जे आशीर्वाद मिळाला आहे तेच माझा फल आहे. पांडेजी, तुम्ही सांगितलं की 2011 पासून तुम्ही म्हणजे मुलांचा शोध घेत आहात. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्याच वयोगटातील मुलांना, हरवलेल्या मुलांना तुम्ही पुन्हा घरी सुखरूपपर्यंत आणलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने कुठल्या वयोगटातील मुलं ही स्वतःहून घर सोडून गेलेली असतात? अधिक तर मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजे आजही आहे? आजही मुलींची संख्या जास्त आहे. आता हे नवीन काळ चाललंय, सर्व बदल झालेला आहे. पहिलं एवढा संस्कृती होता, एक डिसिप्लिन होता. आता एक डिसिप्लिन राहिलं नाही असं मी आपलं शोधण्यामध्ये एवढं मिसिंग शोधलेलं आहे ते मला अनुभव झालेला. मुलीची संख्या जास्त असतं, म्हणजे प्रेम प्रकरणातून प्रेम प्रकरण जास्त असतो आणि मुलांचा जास्त करून घरगुती कारणावरून असतात, गरीबतामुळे असतात आणि इतर काही कारणाने असतात. कोण फसवतात त्यांना, मोबाईलमध्ये पण फसू शकतात. इतर म्हणजे बहुतेक असे म्हणजे सांगायला गेलं तर चुकीची संगतचा मुलाला फार प्रभाव पडतो. कौले असतात ना मुलं, सांगायची गोष्ट एक कौले असतात, तर त्यांना जसं ज्ञान देणं तसा ते लोक हे करतात. तर ते आपल्याला पालकांना आणि त्यांचे जे इतर नातेवाईकांना त्यांना समजायला पाहिजे लहान मुलाबद्दल की आपण पळून गेलं तर तुम्हाला तर स्वतः त्रास आहे आणि पालकांना पण त्रास होतो, हे समजायला पाहिजे. त्याचा पळून जाण्याचा हा मला कारण वाटत नाही. अशा मुलांनी चांगलं समजलं, पालकांशी किंवा इतर लोकांशी चांगला संगत ठेवला. आताचा युग असा झाला आहे की आता बहुतेक ठिकाणी ड्रग वगैरे, दारू बिरू, हे गाजा बिजा, गुटखा, मावा, हे सर्व असे वेगवेगळं चालतात. तर हे संगतचा असर पडतो. गरीब लोक असतात, काही डिसिप्लिन असतात, काही वडील रागे असतात, आई रागे असतात, त्या कारणाने मुलं घर सोडतात आणि मुलींचं जास्त करून हे प्रेम प्रकरण अधिक असतात. तसं होऊ नये मला असं वाटतंय आणि मी त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना समजावतो. आणि असे काही केसेस आहे की मोठे मुली पण होतात, 20-22 वर्षाचा, पण त्यांना पण ज्ञान देतो. आणि 18 वर्ष खाली असलं तर ते आम्ही
जे हे CWC कडे उभं करतो, स्टेटमेंट घेतो, हे पोलिसांना अधिकार नाही. आपलं जे CR आहे त्याप्रमाणे आपण सर्व फॉर्मॅलिटी कारवाई करून मग CWC कडे उभं करतो, मुलं असो या मुली असो. हे कोर्टाचा पण आदेश झालेला आहे, आपले CP साहेबांनी पण नोटीस झालेलं आहे. तर आपल्याला पोलिसांना अधिकार नाही. आपलं केस पण घेतलं. आता हे केस जे आहे मला असं वाटतंय 2011 पासून केस घ्यायला लागले लहान मुलांचा 18 वर्षाखालील. त्याचा अगोदर मिसिंगच चालायचा. आणि आजचा युग एक असं झालंय की पहिलं मी असं ऐकायला आलंय की 24 तास झाल्यानंतर मिसिंग घ्यायचा असतो. नाही, माझं असं नाही वाटत. आजचा दिवस असा आहे, 5 मिनिटं कोणाचा मोबाईल बंद झाला तर लोक घाबरतात किंवा ॲक्सिडेंट होतात किंवा ट्रेननी काहीतरी झालं म्हणजे आज एकदम क्राऊड एरिया आहे. तर आपण ताबडतोब ऑफिसला फॅक्ट ऐकून ताबडतोब मिसिंग घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब त्याचा सुरुवात करायला पाहिजे मिसिंगबद्दल. आणि ह्यानंतर जे आता माननीय पूर CP साहेब दत्ता फडसे साहेबांनी मला पांडे मॉड्यूल दिलं आहे. पांडे मॉड्यूल काय आहे ते मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. पांडे मॉड्यूल हेच आहे की जे जुने मिसिंग असतात कधी आपण थांबायचं नाही. काय नाही इकडे तिकडे धावपळ करायचा. समजा मी दौरा करतो UP बिहार कुठे गेलं तर इतर मिसिंगबद्दल पण विचारपूस करतो. तर 1 से 2, 2 से 10, 10 से 100 असे वाढत जातं. तर आपल्याला थांबवायचं नसतो. हेच पांडे मॉड्यूल आहे. एरिया वाईज आपण फिरत राहावा. इकडे ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्यामध्ये, इकडे तिकडे जातामध्ये कुठेही आपल्याला काय संशय आला लहान मुलाबद्दल, मोठी माणसाबद्दल तर आपण त्या ठिकाणी आपण हस्तक्षेप करायचा, विचारायचं त्याला कुठे जातो. आता कोण भीक मागतात, लहान मुलं, मोठी माणसं भीक मागतात, म्हातारी भीक मागतात. असे लोक इकडे तिकडे भीक मागतात आणि फुटपाथवर इकडे तिकडे झोपतात. आता तर पहिला असा होता की स्टेशनकडे झोपायचे. आता स्टेशनकडे बंदी झालेला आहे. रात्री इकडे तिकडे पोलीस फिरत असतात, मुंबईमध्ये पण फिरत असतात. परंतु काय गल्ली वगैरे असे खोपच्यामध्ये असतात, दुकानं वगैरे असतात तर तिकडे काय दिवसाला भीक मागून इकडे तिकडे पडले असतात. तर त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. हेच पांडे मॉड्यूल आहे. तुमच्या पांडे मॉड्यूलमुळे बरीच हरवलेली मुलं पुन्हा घरामध्ये आलेली आहेत, पुन्हा घराकडे आलेली आहेत. ही खरं तर खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या या 3000 ज्या केसेस तुम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं की काही असे प्रौढ व्यक्ती देखील आहेत. तर प्रौढ व्यक्ती ही घर केव्हा सोडून जाते? मोठे माणसं असे असतात की बाई असो, लेडीज असो किंवा जेंट्स असो, म्हातारे होतात. काही लोक स्मृतिभंग होतात. अशा स्मृतिभंग मी मालाडमध्ये असताना एक 76 वर्षाचा व्यक्ती 2 वेळा मिसिंग झाला होता. ग्रुप मार्फत इकडे तिकडे सर्व पाठवलं तर तो भाईखळाला भेटला आणि परत तो मिसिंग झाला. त्यावेळी पण मी त्यांचा पालकांना सांगतो की हे बघा हा व्यक्ती हरवलाय तर त्यांचा पॉकेटमध्ये नंबर नका टाकू. त्यांचा हातावर गोदनं हे करा, नंबर लिहा आणि त्यांना सांगतो की रस्त्यामध्ये कुठे पोलीस वगैरे फिरत असेल तर त्यांना दाखवा की असा नंबर दाखवा. मग ते पोलीस आपल्याला ताबडतोब आपल्याला मदत करतात. प्रामुख्याने ही जी म्हणजे वयस्कर माणसं जी वयस्कर माणसासाठी वयस्कर काही स्मृतिभ्रंश झाला असेल त्याच्यामुळे आता. पण त्याच्या अलीकडची म्हणजे 40 आणि 40 नंतरची जी काही माणसं आहेत की जे घर सोडून अचानक बेपत्ता होतात, त्यामागे मुख्य कारण काय असतं? म्हणजे त्यांचं मुख्य कारण काही हे बोलले फॅमिली कारण जास्त असतो. कौटुंबिक वाद असतो, घरगुती कारण असतो. असे झाले बायकोला सोडून निघून जातात, दुसऱ्या सोबत हे करतात. त्याला पण आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि आज बहुतेक कारण झालेलं आहे. बहुतेक कारण आता मी एवढं आपल्याकडे एवढं सांगू शकत नाही. महिलांचं याच्यात प्रमाण असतं का? महिलांचं प्रमाण जास्त असतं. महिला म्हणजे घर सोडून पुरुषांपेक्षा महिलांचं मिसिंग जास्त आहे. मिसिंग म्हणजे त्या स्वतःहून घर सोडून मुंबईमध्ये जेवढं मी केसेस सॉल्व्ह केलेल्या महिलांचं मिसिंग जास्त आहे पुरुषांपेक्षा. ओके. महिलांचं जास्त. अशी महिला आहे की नवऱ्याला सोडून पळून जातात, ते पण आपल्याला बघायला लागतात. ते मिसिंग येतात, 18 वर्षावरील मिसिंग येतात आता. आणि आपल्याला बोललो की हे माननीय कोर्टाचा आदेशावरून नोव्हेंबर 2011 पासून CR घ्यायला लागले आणि हे चांगलं झालं. CR घ्यायला लागले तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं हे झालंय पकडायचा. आणि मिसिंग मी असा समजतो की हे एक मर्डरपेक्षा पण भारी आहे. मिसिंग केस जो आहे, जसा कोणाचा हरवला तर
कामामध्ये आपण त्वरित त्याचा शोध घ्यायला पाहिजे. इकडे तिकडे समजा ॲक्सिडेंट झाला, ते झाला, तर ते आपल्याला बघायला पाहिजे. असंच एक व्यक्तीचा असं झालं होता की तो 2 वेळा पळून गेला होता, म्हातारा होता. मी मालाडला असताना तो 76 वर्षाचा होता. तर दुसऱ्या वेळा इकडे तिकडे फिर्यादीसोबत धावपळ करत बाय रोड बाईकने इकडे तिकडे धावत होतो. तर तो व्यक्ती बोरिवलीला भेटला मला. बोरिवलीला त्याला घेऊन आलो, मेडिकल करून त्याला पालकांचा ताब्यात त्याला दिलं. आणि तो व्यक्ती घरी चांगल्यापैकी जेवलं. मग उद्या सकाळी मला फोन येतो की साहब वो पिताजी मेरे डेट हो गया. तर म्हणजे की एक वेळेवर आता घरी आला, जेवला, आंघोळ विंघोळ केला, डॉक्टरकडे पण उपचार पण घेतला. डॉक्टर बोलला ठीक आहे, एकदम नॉर्मल आहे. मग रात्री जेवण झाल्यानंतर देवाची कृपा झाली, तो सकाळी फोन आला, डेट झाला. म्हणजे असा बहुतेक घटना घडतो. तुमच्या या ह्याच्यामध्ये तुम्ही किडनॅपिंग पर्यंत पण पोहोचला, किडनॅपिंग झालेल्या केसेस पण तुम्ही सॉल्व्ह केल्या. हा, मी सांताक्रूज असताना एका किडनॅपिंग 10 वर्षाचा मुलाचा किडनॅप केला होता. त्याच्यामध्ये माळी साहेब होते आणि हवालदार आणि म्हणजे टीम होते. मी त्यावेळी शिपाई होतो, पोलीस शिपाई होतो. सांताक्रूज टीमसोबत इलाहाबादला गेलो. SP नवीन अरोरा, SSP नवीन अरोराजीला भेटलो. साहेबांना सांगितलं साहेब अशी गंभीर घटना आहे. तर त्या अनुषंगाने ते टीम SSP साहेबांनी मला स्टाफला मदत दिली. तुमच्या या पांडे पॅटर्न मध्ये सर तुम्ही प्रामुख्याने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करता असं सांगण्यात येते. काय म्हणजे टेक्नॉलॉजी, म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी? आता सांगायची गोष्ट असं आहे की आता मोबाईल झालेला आहे. मोबाईलमध्ये बहुतेक फायदा पण 2011ला एवढे मोबाईल नव्हतं ना. नाही, त्यावेळी पण 11ला होता मोबाईल, परंतु एकदम कमी होता. त्यावेळी फील्डमध्ये आपल्याला धावपळ करायचा असतो. जोपर्यंत आपण त्याचा पाठी धावणार नाही तोपर्यंत शोध लागणार नाही. काही ना काही क्लू मिळत असतो. म्हणजे बघायला गेला तर एक दोरा आहे, त्या दोऱ्याला जोपर्यंत दोरा आपण करत गेलं तर म्हणजे करत अभ्यास ते जन्मत होत सुजान रस्सी आवत जाते सिर पर होत निशान. जोपर्यंत आपण त्याचा प्रयत्न करणार नाही तर आपल्याला काही ना काही क्लू मिळत असतो. पहिला टेलिफोन वगैरे नव्हता, तर असा गुप्त बातमीदारा करून माहिती मिळायचा. तर आम्ही UP वगैरे गेलं, तिकडे आणखी क्लू मिळायचा. असा शोध घ्यायचा. आणि आता काय झालं की मोबाईल वगैरे झालाय, काही मोबाईल बंद ठेवतात, हे पण आता हे झालंय. तर हे पांडे मॉड्यूल हे की एवढं मोबाईलचं हे नाही बघायचं. आपला ग्रुप आहे. समजा आपल्याला डाऊट वाटलं की हा मुलगा बिहारला जाण्याची शक्यता आहे, तर त्या पोलिसांशी संपर्क करतो. मी ॲडमिन असून त्या पोलिसांशी संपर्क करतो, त्यांना माहिती देतो, तर ते लोक आपल्याला मदत करतात. समजा गोवाला असला तर तिकडे आपल्याला धावपळ करायला लागतो. नाहीतर आपला जे स्टाफ आहे त्यांच्याशी मी संपर्क करतो की साहेब असं आहे आपण जरा एरियामध्ये. आता तर प्रत्येक ठिकाणी ग्रुप मार्फत आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला पोलीस ग्रुप आहे. दर पोलीस स्टेशनला मुंबईमध्ये एकूण 94 पोलीस स्टेशन आहे, 12 झोन आहे आणि 5 रिजन आहे. आणि असे आहे. हे पांडे हे मॉडेल आहे. मी ज्यावेळी डिपार्टमेंटला होतो माझा बहुतेक ठिकाणी लेक्चर होतो, कसं आपण काम करायचं, लोकांना मार्गदर्शन आपला करतो. सर तुम्ही इतक्या केसेस हँडल केल्या, 3000च्या वरती तुम्ही केसेस हँडल केल्यात. याच्यामध्ये कुठली अशी एखादी केस होती का की जी चॅलेंजिंग होती? त्याच्यासाठी मी तुमचे सगळे मॉडेल त्यावेळी फार असे म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतो फेल होण्याच्या याच्यामध्ये आले होते. अशी कुठली चॅलेंजिंग एखादी केस आहे? ना, असे बहुतेक चॅलेंजिंग केसेस होते. एक केस होता वेस्ट बंगालचा. मुलगी होती 16 वर्षाची आणि मी सांताक्रूजला होतो. त्यावेळी 11चा अगोदर मला वाटतं ते पहिला दुसरा का तिसरा केस होता. त्यावेळी मिसिंग घेतला होता, केस नव्हता. केस नाही, 2011 नोव्हेंबर पासून केस घ्यायला लागले, हे माननीय न्यायालयाच्या आदेशावरून. सांताक्रूजला तो म्हणजे मेवणी होती, वडापाववाला होता, मेवणी होती. आणि त्या वडापाववाला सोबत एक क्लू भेटला. काही पोरांना मी पकडलं वेस्ट बंगालचा.
हॉटेलमध्ये कामं करत होते. त्यांनी सांगितलं ह्या मुलासोबत गेलाय. तर तो मुलगा एका पोराशी बोलायचा. मी 4-5 लोकांना उचललो होतो आणि त्या पोराशी बोलायचा. तर त्या पोराला आपलं विश्वासात घेऊन आम्ही बाय प्लेननी, कंप्लेनरनी सर्व खर्च केला. आम्ही 3-4 लोक प्लेननी गेलो, कारण ते ट्रेननी सफर करत होते. आणि मला असं वाटतंय की ते MP UP पोचले होते आणि आम्ही प्लेनमध्ये होतो. तर प्लेनमध्ये त्या पोराला आम्ही सोबत घेऊन गेलो. त्याचा फोनशी बोलणं चालू होता. तर मी हावडाला पोचलो. तर हावडाला GRPला भेटलो की असं तर तिकडे टीम लावली. टीम लावल्यानंतर तो तिकडे न उतरता एक स्टॉप पुढे उतरला. एक स्टॉप पुढे उतरल्यानंतर हे चांगलं झालं नाही, याला सोबत घेतलं होतं आम्ही. मग त्याला बोललो की काय आहे, तर त्यांनी बोललं की हम लोग एक स्टॉप आगे उतर गए. बोले अभी किधर? अभी बोले गांव जा रहा हूँ. तर आम्ही थोडा जेवलो बोलो ठीक है, अभी गांव जाना है तर जाने दो. मग त्याला सोबत घेऊन गावी पोचलो. गावी म्हणजे त्या पोलीस त्याला घेऊन त्या पोलीस स्टेशनला पहिला DCP ऑफिस पोलीस स्टेशनला गेलो. तर पोलीस स्टेशन आम्हाला पेपर दाखवलं. तर आम्हाला बोललं तुम्ही इधर पहला आप SP साहब के इधर जाइए और SP साहब के इधर से ऐसा ये लेटर लाइए, परवानगी लेटर और बॉर्डर सिक्योरिटी फोर्स का ये लेटर चाहिए, असं बोलायला लागले. तर आम्ही आमचे ऑफिसर होते सोबत. तर त्यावेळी बॉर्डर सिक्युरिटीचा फोर्स माननीय देवेंद्र भारती साहेब, त्यावेळी एलेंडो साहेब होते. तर आमचे ऑफिसर त्यांच्याकडनं फॅक्स मागून घेतलं. मागून घेतल्यानंतर मग आम्ही रात्रीच्या वेळी त्याच्या गावी पोचलो. आणि गावी पोचलो तर गावी त्यांचं घर असा होता, एक झोपडा होता की आपण एक लाथ मारला तर तुटून जाणार. तर तिथले जे लोक होते, गावचे लोक, एक आदिवासी असे असतात ना, तसे लोक होते. आम्ही लोक एकदम तिकडे गेलो तर सर्व चारी बाजूने आम्हाला घेरलं. रात्री घेरलं आम्हाला, चारी तर्फाने घेरलं. तर तिथले पण पोलीस होते सोबत. आम्हाला सर्व गन बिन घेऊन गेले होते सोबत. मग त्या मुलीला उचलल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पोचलो सकाळी. मुलगी स्वतःहून गेली होती किडनॅप? नाही, लव्ह मॅटरच होता. हा, मुलगी गेली होती. परंतु एक म्हणजे आम्हाला किती धोका झाला त्यावेळी, जीवावर आला. हा, जीवावर आला. पण ते पोलीस होते तिकडे पण थोडा गरमा झाला होता. रात्रीचा वेळी होता. सर्व आदिवासी बोललं तर काही ऐकणार नाही. तर तिथले पोलीस घेऊन गेलो होतं तर थोडा चांगला झाला. पण सकाळ झाल्यानंतर मग तिथले आमच्या गाडीला घेराव टाकले की तुम्ही मुंबईला 4-5 लोकांना पहिला तिकडे सोडा. मग मी सिनियर साहेब श्री मधुकर चौधरी साहेब होते सांताक्रूजला, त्यांना फोन केलो की साहेब हे लोक आमची गाडी अडवली आहे, त्यांना सोडा. आता मुलगी आणि हा मुलगा भेटलेला आहे, आम्ही त्यांना घेऊन येतो. मग ते लोक साहेबांनी ऐकून त्यांना बोलणं लावलं, सोडलं. ते केस असे आणखीन केसेसमध्ये मला संघर्ष करायला लागला. कधी धमक्या वगैरे मिळाल्या तुम्हाला? म्हणजे गुंडांची कधी डायरेक्ट असं झालंय का? बहुतेक वेळा झालेला आहे. एका मॅटरमध्ये 2 मुली पळून गेले होते. दोन्ही बहीण होते, एक बालिक होते. इलाहाबादचा मॅटर होता. त्या केसमध्ये एक ज्यांनी मदत केलं होतं आम्ही 34 IPC, त्याला पण अरेस्ट केला. पोलिसांची मदत गेली की तिकडे आम्ही कोर्टात उभा केला. तर कोर्ट बोलला की 363 बेलेबल आहे. मी बोललो हो महोदय, 363 बेलेबल आहे. परंतु माननीय न्यायाधीश महोदय, आम्हाला मुंबईमध्ये ट्रान्झिट रिमांड पाहिजे. एक केस मुंबईचा आहे आणि आम्ही मुंबई पोलीस, मुंबईचा केस आहे आणि आम्हाला मुंबईला घेऊन जायचं आहे. आणि 34 IPC ह्यांनी मदत केलेली आहे. ह्या पोलिसांच्या मदतनी आम्ही त्याला पकडलेलं आहे. त्याची डायरी कॉपी वगैरे सर्व शो केला. त्यांचे 2 वकील होले. मग बोलले की नाही तुम्हाला आता कोर्टाने आदेश दिला की नाही तुम्हाला मुंबई, वकिलाला बोलले की मुंबई जाता, तुम्ही मुंबईला जाऊन हे करा. मग आम्हाला ट्रान्झिट रिमांड दिले. असे आम्हाला बहुतेक त्रास पोलिसांना कधी ट्रेनमध्ये आम्हाला तिकीट कन्फर्म मिळत नाही. आम्हाला चादर बिदर देतात, त्या डब्यावर बसून घेऊन यायला लागतं.
बहुतेक वेळा वेटिंग तिकीट असतात, हो. असे बहुतेक त्रास होतो. हे थोडा वरिष्ठांना बघायला पाहिजे. तुम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून आतापर्यंत 3,000च्या वरती मुलांना शोधून काढलेलं आहे. आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप बदल होत आहेत. आता आणखीन काही नवीन मॉडेलची गरज आहे असं वाटते तुम्हाला? कारण दिवसाला मुंबईसारख्या शहरामध्ये दिवसाला 100 व्यक्ती हरवत आहेत, बेपत्ता होत आहेत. हा, हे बरोबर बोलतोय. अजून सतर्क व्हायला पाहिजे. हे महानगर आहे. पूर्ण राज्याचे लोक मुंबईमध्ये जास्त येतात इथे आणि सर्वांना आश्रय मिळतो. आज मुंबई एक छोटा शहर आहे, परंतु लोकसंख्या असं बघायला गेलं, मी पाहिलं आहे, लोकसंख्या दिल्लीपेक्षा पण जास्त आहे. मग त्या तुलनेमध्ये मुंबईची. म्हणजे आपले आणि- पोलीस कमी पडत आहेत. आणि हे मी सांगतोय की आता मुंबईमध्ये एकूण 54 पोलीस स्टेशन, अगोदर बोललो मी, आणि प्रत्येक पोलिसांना असायला बघायला गेलं ते रोजचा कमीत कमी नाही तर 54 पोलीस स्टेशन, लहान मोठे माणसं, लहान मुलं मुली, मोठे स्त्री पुरुष, रोजचं कमीत कमी 100 लोक हरवतात. 100 लोक हरवतात. आणि आता एक नवीन असे टेक्निक झालेलं आहे. काही इतर कारणाने कसे पळून जातात, तर टेक्निक होणं भाग आहे. ऑपरेशन मुस्कान हे म्हणजे स्पेशली बेपत्ता झालेल्या हा, मुलांसाठी हे विशेष मोहीम, हे विशेष मोहीम विशेष आहे. मोहीम आहे. हे माननीय CP साहेब आणि एलएनओ साहेब हे त्यांनी हे हे केलेलं आहे. प्रत्येक वेळी चालू असतं. प्रथम मी हे सांगू इच्छितो की मी रिटायर व्हायचा अगोदर माननीय CP साहेब विवेक फणसलकर साहेब मला बोलले, रिटायर नंतर तुमची इच्छा आहे का? मी बोललो हो, माझी इच्छा आहे की रिटायर होऊन पण काम करणार, आणि डिपार्टमेंट मला दिलं तर करणार, नाही दिलं तरी मी मरेपर्यंत सर्वांना मदत करणार मिसिंगमध्ये. हे कामाने मला फार आनंद होतो, मनपूर्वक एकदम आनंद होतो. सर, नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण होईल अशी अपेक्षा आणि अशीच आशा करत आम्ही आमचा आजचा कार्यक्रम संपवत आहे. आमच्या कार्यक्रमात तुम्ही वेळ काढून आज आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या म्हणजे कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.